की उंबरठ्यात स्त्रियांनी बसू नये, केस विंचरू नये, सर काही उपाय आहेत का? नाही बघा, याच्या मागे येणारच ना पूर्णपणे टेक्निकल रिझन्स आहेत. याच्या मागे कारण असं आहे की पूर्वीचा जो काळ होता ना तो महिलांसाठी तेवढा अनुकूल नव्हता, कारण पुरुष प्रधान संस्कृती होती आणि स्त्री पडद्याच्या आड असायची. की तुमच्या घरातलं अन्न धान्य, तुमच्या घरातला पैसा, तुमच्या घरातली सुबत्ता आणि तुमच्या घरातली स्त्री ही इतरांना दिसली नाही पाहिजे. आता काळ बदललाय, आता स्त्री घराबाहेर पडली ती नाही म्हटलं तरी दिसणारच आहे. त्यावेळेस ती स्त्री लोकांच्या समोर येऊ नये. आणि पूर्वीच्या काळी माहिती का तुला, स्त्रियांनी दरवाजात बसणं, खिडकीत बसणं हे अजिबात निषिद्ध होतं, वर्ज्य, पूर्ण वर्ज्य. कारण लक्ष्मी त्या दरवाजाने येते आणि जाते, कारण स्त्रीच्या पायात देखील लक्ष्मी असते आणि जर ती दरवाजात बसली तर दरवाजातून लक्ष्मी निघून जाईल. हा एक मुद्दा. आणि दरवाजात बसणं, खिडकीत बसणं हे वाईट अर्थाने बोललं जाईल. पूर्वी ज्या नायकिणी असायच्या, वेश्या असायच्या, त्या दरवाजात बसलेल्या असायच्या, त्या दरवाजात बसून केस विंचरायच्या. म्हणून चांगल्या घरातल्या स्त्रीने मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यात बसून केस विंचरू नयेत किंवा खिडकीत उभं राहून केस विंचरू नयेत संध्याकाळच्या वेळेला, हे त्यामागचं गणित आहे.